नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. ठरलं तर या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मित्रांनो नक्की काय होतं हे आपण आता बघूयात. पण त्या अगोदर मी सगळ्यांचे या भागामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते. आता आजच्या या भागामध्ये पूर्णाई सायलीला रूममध्ये बोलवते. सायली रूममध्ये येते आणि विचारते की काय गं पूर्णाई, तू मला बोलवलंस? पूर्णाई म्हणते की हो, मी तुला आता बघ काय दाखवणार आहे. मात्र पूर्णाईने जपून ठेवलेले आता हे भूतकाळातील प्रतिमा, आत्या, रविराज काका आणि तन्वी यांचे लहानपणीचे एकत्र फोटो आहे. तर ते फोटो ती सायलीला दाखवते. सायली त्या फोटोकडे बघत पूर्णाईकडे बघते तर पूर्णाई म्हणते की बघ ग तन्वी, अगं लहानपणी तू किती गोड दिसायचीस, तू अशी काय बघतेस ग? आत्तासुद्धा तू गोडच दिसतेस, अगदी लहानपणासारखी. आणि बघ हा फोटो, यामध्ये जो फुलाफुलांचा तू फ्रॉक घातलेला आहे, तर अगदी हट्टे धरून बसली होतीस फुलांचा फ्रॉक हवाय म्हणून. आणि बघ कल्पनाच्या एका साडीचा मी फ्रॉक शिवला आणि तो फ्रॉक तुला दिला. तर हा आहे तो फोटो. तेव्हा आपण माथेरानला गेलो होतो तेथील फोटो आहे. आणि तू आकडांबरोबर तर धिंगाणा घातला होतास आणि तेथील फोटो आहे. आणि बघ हा फोटो, नेहमीप्रमाणे चित्र काढत बसली होतीस. आणि बघ तुला चित्र काढायला फारच आवडायची. आणि हे बघ, घरातील कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये आता तन्वी चित्र काढायला बसलीच असेल हे आम्हाला माहिती होतं. आणि दुसरा एक फोटो दाखवते तर त्या फोटोमध्ये तू लपाछपी खेळत आहे. जेव्हा आता सायलीला तेच अगदी झाडाच्या मागे लपलेली तन्वी आणि चष्मा लपवून ठेवलेला हे सगळं काही मात्र आता सायलीला आठवतं. नेमकं तोच फोटो सायलीला जो काही स्पष्ट डोळ्यासमोर दिसत असतो तोच फोटो आता पूर्णाई तिला दाखवते. सायलीला तो फोटो बघितल्यानंतर पुन्हा आता त्या क्षणाची आठवण होते. तेव्हा सायली विचार करते की मला जी पाठमोरी मुलगी दिसत होती ती तन्वीच असेल का? पण ती तन्वी मला का दिसत असेल बरं? असा सायली आता विचार करते. तेव्हा पूर्णाई विचारते की काय गं सायली, कुठे हरवलीस लहानपणीच्या आठवणीत? आणि हे बघ तन्वी, अगं माझी लहानपणापासून इच्छा आहे की तुला लवकरात लवकर दिवस जावे म्हणून आणि तुला मुलगी व्हावी. त्यामुळे मला तुझं बालपण आहे तर ते अगदी मन भरून बघता येईल. तेव्हा आता सायली पूर्णाईला विचारते की अगं हे फोटो माझ्याकडे ठेवू का? पूर्णाई म्हणते की हो ठेव ना, कारण हे फोटो तुझ्याकडेच असलेले बरं राहील. आणि जेव्हा मला पंती होईल तेव्हा तू हे फोटो तिला दाखव. तेव्हा मात्र आता सायली ते फोटोकडे अगदी मन लावून बघत असते. लहानपणीच्या तिच्या त्या आठवणी असतात. त्यानंतर इकडे हा सचिन घर विकण्यासाठी आता एका बिल्डरला घेऊन येतो, कारण त्याला घर विकायचं असतं. आणि हे बघा, त्या साहेबांना म्हणतो की तुम्ही तर माझं घर बघितलंय, त्यामुळे लवकरात लवकर डील आपल्याला फायनल करता येईल. डील झाल्यानंतर हा व्यवहार आपल्याला पूर्ण करता येईल. त्यावरती आता ते जे आहे क्लायंट ते म्हणतात की हे बघा, तुम्ही घराची किंमत जरा जास्त सांगतायत. त्यावर आता सचिन म्हणतो की नाही हो, उलट मला पैशांची गरज असल्यामुळे मी जरा कमी सांगितलेलं आहे, म्हणून मी हे सर्व घर विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्ही सांगा की स्वतःचं घर असं कोण विकतं? एनिवे ठीक आहे, तुमच्यासाठी जर ही किंमत ओके नसेल तर मी दुसरं गिराईक बघू शकतो आणि मला पैसे लगेच हवेत. त्यावरती आता ते म्हणतात की हो ठीक आहे, परंतु तुम्ही दुसरं गिराईक वगैरे बघू नका, मी काय फायनल आहे उद्या दुपारपर्यंत तुम्हाला कळवतो. त्यावरती सचिन म्हणतो की ठीक आहे, पण मी जास्त वाट नाही बघू शकणार. तर ते म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला कळवतो. आणि ते गिराईक निघून गेल्यानंतर आता हा जो काही डिलिव्हरी बॉय आहे तर तो येतो, बेल वाजवतो. सचिन त्याला आतमध्ये बोलवतो. तेव्हा तो म्हणतो की सचिन दीक्षित, तुमचं कुरिअर आलेलं आहे. आणि ती नोटीस देऊन मात्र तो मुलगा निघून जातो. तेव्हा आता सचिन ती नोटीस खोलतो आणि सचिनने मात्र ती नोटीस वाचल्यानंतर त्याला तर धक्का बसतो. त्याला शॉक होतो, कारण डिवोर्सचं जे हिअरिंग आहे तर ते उद्याच आहे. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की हे सगळं इतक्या घाईने होतच कसं? अर्जुनने या केसवर खूपच जोर लावलेला दिसतोय. त्याला या गोष्टीची कल्पना नसेल, या त्याच्या फॅमिलीसमोर काय वाढून ठेवलेलं आहे. तो स्वतःलाच म्हणतो की चला सचिन दीक्षित, त्या महालाला आता शेवटची भेट देण्याची वेळ तर आलेलीच आहे. माझा गेम आता मी तिथूनच सुरुवात करीन. आता नक्की याच्या डोक्यामध्ये काहीतरी गेम सुरू असतोच या सुभेदारांना त्रास देण्यासाठी, आणि त्याची तयारी तो करायला घेतो. त्यानंतर आता इकडे कल्पनाची तयारी सुरू असते. बारशाचा कार्यक्रम तिला करायचा असतो आणि ती विमलला एक यादी लिहून देते आणि ही जपून ठेवू, लवकरात लवकर आपण हे सर्व सामान घेऊन येऊया. एवढ्यात तिथे अस्मिता येते आणि कल्पना विचारते की काय गं अस्मिता, कुठे होतीस? आत्ताच आम्ही या अर्जुनच्या बाळाच्या सामानाची यादी करत होतो आणि बारशाची सुद्धा. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हो ना, जेव्हा माझं बाळ येणारे कळल्यानंतर तू सेम अशीच लिस्ट बनवली होतीस. आणि तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन बाहेर येतात. आणि तेवढ्यात प्रताप त्याला विचारतो की काय अर्जुन, अरे कसा आहेस, तुझा मूड बरा आहे का? तेव्हा आपल्याला साईने मगाशी बातमी दिली होती ना गोड, एकदम अशी गोड, तेव्हा मात्र तुझा चेहरा बघण्यासारखा झालेला होता. अर्जुन म्हणतो की हो ना, त्यावेळी जरा टेन्शनच आलं होतं, पण आता मी ठीक आहे. त्यावरती अस्मिता म्हणते की हो ना, मग आता आपण सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करूयात. अश्विन म्हणतो की हो ना, सेलिब्रेशन तर होतच राहील, परंतु दादा एक काम कर, तू सायली वहिनीला मात्र एखाद्या जास्त चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. मी तुला काही नंबर्स
पाठवतो डॉक्टरांचे, तेव्हा तू हवं तर त्यांच्याशी बोलून घेऊ शकतो. कल्पना म्हणते की हो ना, हवं तर मी सुद्धा तुमच्यासोबत येऊ शकते. त्यावरती अस्मिता तर खूपच एक्साइटेड असते. ती म्हणते की झालं तर आता, आणि चला आता सेलिब्रेशनचं प्लॅनिंग तर व्हायलाच हवं. चैतन्य म्हणतो की बघा ना, हिला किती उत्साह आलेला आहे. त्यावरती अस्मिता म्हणते की हो असणारच, कारण मी बाळाची होणारी आत्या आहे. प्रताप म्हणतो की अगं अस्मिता, आत्याचं काम हे बारशाच्या दिवशी असतं, तेव्हा तिने बोलायचं असतं. अस्मिता म्हणते की हो, मग माझ्या तरी बारशाचं प्लॅनिंग करूयात. तर प्रताप म्हणतो की हो नक्की चालेल. घरात काही जरी झालं तरी सेलिब्रेशन झालं याच्याशी मतलब आहे. सगळेजण मात्र खूपच खुश आहे. सगळ्या घरं सुभेदारांच्या घरात आनंदाचं एक वातावरण पसरलेलं असतं. आणि त्यात म्हणजे आता हा सचिन एक अगदी म्हणजे संकट बनून पुन्हा आता या सुभेदारांच्या घरामध्ये प्रवेश करतो. बाहेर आल्यानंतर तो सगळ्या सुभेदारांच्या घराकडे बघत असतो आणि हातामध्ये त्याने एक पेन आणलेला आहे. आपल्या खिशातून तो पेन बाहेर काढतो आणि त्या पेनकडे तो पाहत असतो. तो पेन आपल्या खिशामध्ये लावत, आपला चष्मा सावरत मस्त तोऱ्यातच त्या घराकडे बघतोय आणि स्वतःलाच म्हणतो की अरे अर्जुन, तू जर स्वतःला खूपच हुशार वकील समजतोस, आता पुरावे कसले गोळा करायचे ते मी तुला दाखवतोच. माझ्या पेनमधील हा पुरावा जे काही काम करणार आहे ना, तो पुरावा मात्र तुम्हाला सगळ्यांना खूपच महागात पडेल. अर्जुन तेव्हा अस्मिताला म्हणत असतो, अगं हे बघ, आपण सेलिब्रेशन तर करूयात, परंतु त्या अगोदर मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अस्मिता विचारते की काय अर्जुन, सांगणार तोच? लगेच आता हा टाळ्या वाजवतच आतमध्ये एंट्री करतो. सगळेजण सचिनकडे बघत असतात, ते पण रागाने. तेव्हा अस्मिताला इतका राग येतो, अस्मिता रागाने त्याच्या समोर येते आणि विचारते की तू परत कशाला आलास? या घरात येण्याची हिंमतच तुझी कशी झाली? तेव्हा आता त्या पेनमध्ये असे काहीतरी पुरावे आहेत की मात्र जे काही आता या घरात बोललेलं जात असतं, काहीतरी रेकॉर्ड वगैरे करून तो घेत असतो. तेव्हा आता सचिन म्हणतो की जशी तुझी मला डिवोर्स पेपर पाठवण्याची नोटीस केली ना तू, आणि आज तर मला उद्याच्या हिअरिंगची सुद्धा नोटीस मिळाली. तेव्हा प्रताप विचारतो की उद्याचा हिअरिंग? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो डॅड, कारण मी अस्मिताला आता तेच सांगणार होतो. मी तेवढ्याच सायली पूर्णाजीच्या रूममधून बाहेर येते. सचिन विचारतो की का? आणि आता तुम्ही चेहरे पाडण्याचे अभिनय का करतायत? असे मात्र तो उलट सगळ्यांना प्रश्न विचारत असतो. येण्या अगोदर तर तुमच्या सेलिब्रेशनचे गप्पा सुरू होत्या, आणि आता काय झालं? मग तुम्ही आमचा डे सेलिब्रेट करता की काय? सगळेजण रागाने त्याच्याकडे बघत असतात. सायली म्हणते की हो, आणि सायली सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की हो ना, तुम्ही आता ह्या अस्मिताताईंच्या आयुष्यातून जावं, ही आमची सगळ्यांचीच आनंदाचीच गोष्ट आहे, आणि त्यामुळेच आम्ही हे सेलिब्रेशन करत आहोत. तुम्ही गेल्यानंतर बाळाच्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे ना, तर ती गोष्ट साजरी करण्यासारखी नाहीये. आणि हे बघ, तू आता निघालेत तरी चालेल. तेव्हा आता अर्जुन पुढे येतो. अर्जुन म्हणतो की ऐकलं असेल तर आता तू येथून गेला तरीही चालेल, त्यामुळे इथून तू निघायचे, निघ येथून. तेव्हा आता हा सचिन खूपच चॅप्टर असतो. तो मात्र आता ह्या पेनमध्ये काहीतरी करून घेतलं त्याने असतं तशी सिस्टीम, आणि तो मुद्दाम मात्र काही बोलत नसतो. आता सगळं काही यांच्याकडून बोलून घेत असतो. तेव्हा सायली म्हणते की कसला विचार करतायत तुम्ही? तुमची पावलं सुद्धा या घरात लागायला नकोयत, आणि तुम्ही मात्र आम्हाला घरात नको आहात, हे तुम्हाला किती वेळेस सांगायचं? तेव्हा सचिनला मात्र खूपच आनंद होत असतो. त्याला हेच हवं असतं. तो मनात म्हणतो की हो ना, बोल ना सायली, बोलत राहा, आणि मला तर हेच हवंय, अपेक्षित तेच आहे की तू बोलावं, कारण तुझा शब्द आणि शब्द मी रेकॉर्ड करत आहे. अर्जुन म्हणतो की हो, जे काही बोलायचं असेल ते उद्याच्या हिअरिंगमध्ये बोलायचं. चल आता इथून निघायचं. आता सचिन म्हणतो की मी येथे अस्मिताला जाब विचारण्यासाठी आलो. त्यावरती आता अश्विन विचारतो की कसला जाब रे? मुद्दा म्हणतो की मी तर कधी डिवोर्स मागितलेलाच नव्हता. मला तर माझ्या बाळासोबतच राहायचं होतं, आणि माझ्या बाळाला मात्र त्याच्या वडिलांची गरज आहे. परंतु तुम्ही मात्र आता अस्मिताचे कान भरलेले आहेत. तिला मात्र माझ्याबद्दल नको नको त्या गोष्टी तुम्ही ऐकवलेल्या आहेत. त्यामुळे अस्मिताने सुद्धा आता हेच ठरवलेलं आहे की तिला डिवोर्स हवाय. अस्मिता म्हणते की हो, मीच ठरवलं, परंतु कोणी माझे कानच भरलेले नाहीयेत, कारण मला तुझ्यासारख्या माणसाबरोबर राहायचंच नाहीयेत. तेव्हा सचिन लगेच म्हणतो की हो ना, बरोबरच आहे, कारण आता तुला दुसऱ्याच माणसाबरोबर आयुष्य काढायचं आहे. तर तेव्हा आता सगळ्यांना इतका राग येतो. सगळेजण मात्र आता ह्या सचिनवर दात खात असतात. सचिन लगेच आता चैतन्याच्या समोर येतो आणि म्हणतो की हो ना, मी येथे येण्या अगोदरच मला माहिती होतं, हा चैतन्य मात्र येथेच हजर असणार. आणि शेवटी तसंच झाले की जेथे अस्मिता तेथे चैतन्य. आणि चैतन्याला म्हणतो की काय रे, तुला स्वतःचं घरबीर नाही का? बघावं तेव्हा तो इथेच पडलेला असतो सुभेदारांच्या घरामध्ये. प्रतापला फारच राग येतो. प्रताप मात्र जोरात सचिनवर ओरडतो, हे बघ सचिन, तोंड सांभाळून बोल, आणि हे बघ,
तुझी ही बडबड आहे तर ती बंद करायची. मागच्या वेळेस मी तुझं बोलणं ऐकून घेतलं होतं, कारण तुझ्या बोलण्याचा मला धक्का बसला होता, म्हणून मी ऐकलं होतं. आता एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुझा एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. तेव्हा सचिन म्हणतो की हो ना, बरोबरच आहे. जेव्हा आपली लफडी आपल्याला समोर ऐकायला येतात ना, त्यावेळेस तर आपल्याला रागच येत असतो. चोरून दूध पिताने मात्र मांजराला हे वाटतं की त्याला कोणीही बघत नाही, कारण त्याने डोळे मिटलेले असतात. अख्खा जाग बघत असतं की ते मांजर काय करतं म्हणून. आणि हे बघ, तू माझ्या संसाराला आग लावलीस, त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. म्हणून तो चैतन्याला मुद्दाम धमकावतो, कारण चैतन्य काय बोलतो काय नाही आणि तो नेमकं बरोबर बोलत असतो. जे काही आता हे कोर्टामध्ये त्याला सिद्ध करायचं असतं. म्हणून तो मात्र आता काही पॉइंट असे घेतो की सगळ्यांना मात्र तो म्हणजे त्याचा राग आहे आणि मुद्दाम त्याला घराच्या बाहेर काढलेला आहे, असं त्याला कोर्टात दाखवायचं असतं. आणि तसं तसं तो आपल्या पेनमध्ये सगळं रेकॉर्ड करून घेत आहे. आणि तो आता चैतन्याला हे जेव्हा बोलतो तेव्हा सगळेजण रागाने त्याच्याकडे पाहत असतात. आणि चैतन्याला तो वारंवार म्हणतो की त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. तेव्हा कल्पना म्हणते की तुझी इतकीच हिंमत झाली का, आमच्याच घरामध्ये येतो आणि आम्हालाच धमकावतो. तेव्हा सायली म्हणते की अस्मिताताई, आता याला तर अजिबात सोडायचं नाही. याच्याकडून मात्र तू इतकी पोटगी घे की बाळाला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडली नाही पाहिजे. त्याला मात्र याच्या कर्माची शिक्षा भोगावीच लागेल. तेव्हा आता सचिन म्हणतो की वेल, तुम्ही सगळ्यांनी मात्र माझ्या विरुद्ध जो काही जोर तुम्हाला लावायचा असेल तोच जोर लावू शकतात. ती कशालाच घाबरणार नाही, लक्षात ठेवा, कारण माझी बाजू सत्याची आहे, लक्षात ठेवा. आणि अर्जुनला म्हणतो की हो अर्जुन, तू मगाशी काय म्हणाला की उद्या कोर्टात भेटूयात. ठीक आहे, भेटूयात आपण उद्या कोर्टामध्ये. आणि रागाने मात्र आता अस्मिता त्याच्याकडे बघत असते. तेव्हा सचिन म्हणतो की हो, भेटूयात उद्या, आणि तिथून निघून जातो. तेव्हा अश्विन म्हणतो की याची बाजू सत्याची आहे, हे बोलताना तरी लाज वाटते का याला. सगळ्यांना मात्र ह्या सचिनचा फारच राग येतोय. प्रताप म्हणतो की हो ना, तर हा माणूस आला की प्रत्येक वेळेस त्याची लायकी दाखवून देतो. आणि आता अर्जुन हा अस्मिताला म्हणतो की अस्मिताताई, सचिन असंच वागणार होता हे आपल्याला माहिती होतं, त्यामुळे कोर्टामध्ये तो वाटेल ते कसं करू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्रास करून घेऊ नकोस. आता सायलीला चक्कर येत असते. सायली डोक्याला हात लावून उभी असते. तेवढ्यात अर्जुनचं लक्ष सायलीकडे जाते आणि लगेच अर्जुन सायलीजवळ येतो. सायली, काय होतंय? आणि कल्पिना हे सगळेजण धावतच सायलीजवळ येतात. आता सायलीला खाली बसवतात. विमलला काहींनी पाणी आणायला सांगतात. तेव्हा आता सायली पाणी वगैरे पिते, तर अर्जुन विचारतो की काय झालं सायली तुला, काय होतंय? तेव्हा सायली म्हणते की अचानक मला असं गरगरसारखं होतंय. तेव्हा कल्पना म्हणते की सायली, हे बघ, ह्या सगळ्याचं तुला खरंच खूप ताण येतोय, त्यामुळे तू वर खोलीमध्ये जा आणि आराम कर. अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायली, बघा ना, तुम्हाला मात्र तुमच्या गुड न्यूजचा आनंद सुद्धा घेता येत नाही. घरामध्ये जे काही घडतं आहे सगळ्या वातावरणामुळे तुमच्यावर सुद्धा परिणाम होतोय. सायली म्हणते की अस्मिता, अगं प्लीज, तू असं वाईट वाटून घेऊ नकोस. तेव्हा अर्जुन म्हणतो की चल वरती जरा आराम करूयात. तेव्हा सायली म्हणते की अहो हे बघा, तुम्ही अस्मिताबरोबर थांबा, मी खोलीमध्ये जाते, माझी काळजी करू नका. तेव्हा आता विमलताई म्हणतात की हो ना, मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. त्यावरती कल्पना म्हणते की देव आपल्याला कोणताच आनंद का मिळून देत नसेल. त्यावेळेस आता प्रताप म्हणतो की हे बघ कल्पना, ही वेळ मात्र रडण्याची नाहीये. आता आपल्याला सगळ्यांना स्ट्रॉंग राहायला हवं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो येस मम्मा. आणि अस्मिताताई, हे बघ, मला मात्र तुझ्याशी उद्याच्या हिअरिंगबद्दल बोलायचं आहे, आपण आतमध्ये बसून बोलूयात. तेव्हा आता अर्जुन आणि अस्मिता मात्र अस्मिताताईच्या रूममध्ये बोलायला येतात. अर्जुन आता अस्मिताताईला म्हणतो की बघ ना, सचिनचा ॲटिट्यूड बघितलास का, आणि तसाच ॲटिट्यूड मात्र तो कोर्टामध्ये सुद्धा दाखवू शकतो. तो आत्ता जे काही इतकं खोटं बोलला तसंच तो कोर्टामध्ये खोटं सुद्धा बोलू शकतो. आणि हे बघ, आता अस्मिताताई, तुला ह्या सगळ्यासाठी मात्र स्ट्रॉंग राहावं लागेल आणि तुला सगळं काही स्ट्रॉंग राहून हँडल करावं लागेल. त्यांनी जे काही तुझ्यावर आरोप केलेले आहेत त्यामुळे तुला खरंच खूप वाईट वाटलं असेल. त्यांनी तुझ्या आणि चैतन्याच्या नात्यावर जे घाणेरडे आरोप केलेले आहेत आणि ते आरोप तो उद्या कोर्टामध्ये सुद्धा करणार आहे. तुलाच काहीतरी आम्हाला ऐकवणार नाही, तरीसुद्धा मात्र अस्मिताताई, तुला या सगळ्याचा विचार न करता स्ट्रॉंग राहायचं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की हो ना, मला आता दुसऱ्याकडे म्हणजे काही पर्याय तर माझ्याकडे उरलेला नाहीच आहे. काही झालं तरी बाळासाठी मला स्ट्रॉंग राहावंच लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ना, मी त्या सचिनला अशी अद्दल घडवेल की तो आयुष्यभर नाही विसरणार. आणि हे बघ, हे केस सुरू असेपर्यंत तुला असं सुद्धा वाटेल की हे सर्व काय चाललेलं आहे आणि तुला काय काय ऐकून घ्यावं लागते, हे असं बरंचसं काही होईल. तेव्हा अस्मिता म्हणते की हो, या सगळ्यासाठी माझी तयारी आहे, कारण त्या सचिनने आता सगळ्या लिमिट क्रॉस केलेल्या आहेत आणि म्हणून मात्र मी डिवॉर्स घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि आता मात्र जे काही घडेल ना, तर त्यासाठी मात्र मला तोंड द्यावंच लागेल.
आणि हे बघ आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहात. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हो ना, तुम्ही सगळेजण माझ्यासोबतच आहात, म्हणूनच मला शेवटी धैर्य येतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ, एक भाऊ म्हणून मी तुला शब्द देतोय. सचिनने मात्र तुझ्यासोबत आणि तुझ्या बाळासोबत जो अन्याय केलेला आहे याची शिक्षा मात्र मी त्याला देणार म्हणजे देणारच. तेव्हा आता अर्जुनसुद्धा खूपच भडकलेला असतो. तेव्हा अस्मिता लगेच आता अर्जुनच्या मिठीत येते आणि रडत असते. तेवढ्यात मात्र बाळ आता रडायला सुरुवात करते. आता बाळ रडत आहे. अस्मिता लगेच उठते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि बाळाला घेऊन ते आता तेथे अर्जुनजवळ बसायला येते. बाळाला नादी वगैरे लावते. बाळाला प्रेमाने विचारते की काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की बाळा, तुला माहिती आहे का, तुझा हा मामा मात्र बाबा होणार आहे, पण त्याला एक नाही तर 2-2 मुलं असतील. एक तू आणि एक तो येणारा बाळा. मी त्याला कधी अंतर नाही देणार आणि बाळा, मी तुला खरंच कधी काही कमी पडून नाही देणार. आणि मस्त गोड बाळाचा पापा घेतो. तेव्हा आता बाळ रडायला सुरुवात करते. तेव्हा अस्मिता विचारते की बाळा, काय झालं? अच्छा, तुला मामाकडे जायचंय का? आणि आता अर्जुनला काही बाळाला घेता येत नसतं. तो म्हणतो की नको अस्मिताताई. अस्मिताताई म्हणते की हो, तुला आता शिकायचंय बाळाला कसं घ्यायचंय. आणि चल, मानेकडे बघ, आता मान व्यवस्थित धर. आणि तो बाळाला घेतो तर अस्मिता म्हणते की बघ ना, अरे तुला छान जमतंय आणि तू उगाच घाबरतो. तेव्हा तो बाळाला जवळ घेतो. बाळ त्याच्याकडे बघून हसत असतं. अर्जुनला तसं खूपच छान वाटत असतं. त्यानंतर सायली आता रूममध्ये झोपलेली आहे आणि तिला झोपेमध्ये आता पुन्हा ते फोटो बघितल्याचं क्षण आठवतो आणि तिला ती मुलगी दिसत असते. ती म्हणते की अगं थांब ना, थांब ना, अगं थांब. आणि कोण आहेस तू मला का दिसतेस, असं तिला विचारत असते. अगं पळू नकोस, थांब ना, अगं थांब, असं सायली आता झोपेतच करत असते. आणि का पळतेस तू, अगं काय झालं, का पळतेस, पळू नकोस, थांब, अगं थांब ना, जोरात सायली आता ओरडते. तेव्हा सायली उठून बसते तर तिला पूर्णाजीने भेलेले ते फोटो आहे तर ते फोटो आठवतात आणि त्या फोटोची तिला आठवण झाल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर ते सगळे काही फोटो वगैरे येतात. तेव्हा सायली लगेच उठते आणि सायली उठून मात्र कपाटातील ते फोटो वगैरे आहे तर ते लगेच घेते आणि सायली आता त्या मुलगीला पाहते आणि सायली आता म्हणते की ही तर तीच मुलगी आहे, तीच मुलगी आहे की जी मुलगी मला सतत दिसत राहते. झाडाखाली चष्मा लपवणारी मुलगीसुद्धा हीच होती आणि ही तर तन्वी आहे. आणि मग पूर्णाजीबरोबर तन्वीचं नाटक करण्यापलीकडे या मुलीशी माझा कोणता संबंध असेल, हीच मुलगी मला सारखी सारखी का आठवत असेल. तेव्हा सायली पुन्हा ते आठवण्याचा प्रयत्न करते. नक्की हा मुलीशी माझा काय संबंध असेल. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे जेलमध्ये ही प्रतिमा आहे तर ती प्रतिमा मात्र आवाज देत असते की मॅडम मॅडम, कॉन्स्टेबल मॅडमला आवाज देत असते की कोणी आहे का कोणी. आणि तेव्हा तिला ती समोर कॉन्स्टेबल मॅडम दिसते आणि ती म्हणते की इथे या जरा, इकडे या माझ्याकडे. त्यावरती आता ती कॉन्स्टेबल मॅडम हिच्यावर रागवते. काय ग, तू आम्हाला लवकर समजतेस का, आमच्यावर ऑर्डर सोडतेस, इथे या म्हणून. त्यावरती आता प्रिया म्हणते की हे बघा, अहो तसं नाहीये, ॲक्च्युली म्हणजे मला तुमची छोटीशी मदत हवी होती, यासाठी मी तुम्हाला बोलवलं. त्यावरती ती कॉन्स्टेबल विचारते की कसली मदत तुला हवी आहे. प्रिया म्हणते की काही करून माझ्या घरच्यांना मी प्रेग्नेंट आहे असा निरोप द्यायचा आहे आणि त्यासाठी मला काय करावं लागेल ते सांगा बरं. त्यावरती आता लगेच त्या मॅडम म्हणतात की तू एक काम कर, तुझ्या वकिलांशी बोलू शकतेस आणि तेच तुला सांगतील की काय करायचं आहे. प्रिया म्हणते की वकील तर माझ्याकडे नाहीच आहे आणि माझ्यासाठी दुसरं कोणी बाहेर वकील बघेल असं सुद्धा माझ्या बाजूनी कोणी नाही. त्यामुळे तुम्हीच आहात की प्लीज माझी मदत करू शकता. बाहेरच्यांना कळलंच नसेल की मी प्रेग्नेंट आहे तर खरंच कोणी माझ्या मदतीला नाही येऊ शकत. आणि आता प्रिया तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला मदतीला येऊ शकते. तुम्ही सुद्धा एक आई असताल आणि आई असून म्हणजे तरीसुद्धा तुम्हाला माझ्या बाळाची दया येत नाही का, प्लीज. म्हणून आता ती त्या कॉन्स्टेबलचे पाय सुद्धा धरते. तिला खूप अगदी हात जोडून विनवणी सुद्धा करते. प्लीज, मी तुमच्या पाया पडते, माझी मदत करा हो प्लीज ताई, हो असं करू नका, प्लीज माझी मदत करा, प्लीज असं करू नका. आता रडण्याचं सुद्धा नाटक करते. तेव्हा ती कॉन्स्टेबल तिला हाताला धरते आणि उठवते. चे हात मात्र बाजूला घेते आणि ठीक आहे असं म्हणते. हे बघ, मी जेलर साहेबांशी बोलते, तुला तुझ्या घरी निरोप पाठवायचा आहे ना, आणि ते मात्र परवानगी